तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो काही टॉपिक आहे आपला तो आहे भावपूर्ण श्रद्धांजलीचं पोस्टर आपण डिझाईन करणार आहोत. तर आता कुठल्याही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओमध्ये डिझाईन करता करता जे काही आपलं कन्व्हर्सेशन आहे ते कंटिन्यू करू. तर बघू शकता की जे काही आपलं पिक्सेल लाईव्ह ॲप्लिकेशन ते ओपन केले, यामध्ये पीएलपी फाईल ओपन करू घ्या. सर्वप्रथम तुम्हाला पीएलपी फाईल कशी डाउनलोड करायची हे महत्त्वाचं लागणार आहे. व्हिडिओला पासवर्ड आहे, म्हणजे फाईलला पासवर्ड आहे की विदाऊट पासवर्ड ह्या गोष्टी पण व्हिडिओमध्येच कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघून घ्या. ठीक आहे. तर ते पीएलपी फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरफेस दिसेल. जर तुम्हाला बघू शकता जे काही नावं इकडे आहेत लेअर ते ओपन करायचे. स्टार्टिंगला एक बॅकग्राऊंड ऍड केला आपण अशा प्रकारे फ्लावरचं, ते पिंटरेस्टला भेटून जाईल. त्यानंतर आपण फ्रेम ऍड केले, जे काही व्यक्ती त्याचा फोटो ऍड करण्यासाठी. त्यानंतर परत त्याच्या खाली आपण काही फुल ऍड केले. ओके, अशा प्रकारे केल्यानंतर परत आपण इथे नाव घेतलं भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून. ठीक आहे. आता जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, कारण की असे जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर येत असतात. आणि आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केला आहे. तर तुम्ही पहिल्यापासून जे काही आपला क्लासचा व्हिडिओ ते बघा. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आणि खूप बेसिक पासून आपण स्टार्ट केले. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे की प्रो पिक्सेल लॅब कसं यूज करायचं. तर पिक्सेल लॅबचे बेसिक पासून तुम्हाला गोष्टी सांगितल्या, कारण की मोबाईलमध्ये आपण डिझाईन करताना जे काही ऍप्लिकेशन लागतं ते फक्त पिक्सेल लॅब आहे. म्हणजे पिक्सेल लॅब मधून आपण डिझाईन करू शकतो. असं जसं की कम्प्युटरमध्ये फोटोशॉप, तसं पिक्सेल लॅब आपण मोबाईलमध्ये यूज करून डिझाईन बनवू शकतो. तर मी पूर्ण बेसिक पासून तुम्हाला गोष्टी सांगितल्या पिक्सेल लॅबच्या. तर नक्की पिक्सेल लॅबचा तो पूर्ण व्हिडिओ बघायचा, मास्टर क्लास. आणि जे काही पिक्सेल लॅब आहे त्याची पण लिंक दिली आहे, कशी डाउनलोड करायची ते पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ तो नक्की जाऊन बघायचा आहे. ओके, त्यानंतर काही जे काही इन्फॉर्मेशन आहे, व्यक्तीचं नाव, त्यांचे घरचं वगैरे जे काही टायमिंग, म्हणजे ॲड्रेस वगैरे, घर टायमिंग वगैरे जे आहे डेटचा, ते सर्व गोष्टी आपण इथे ऍड केल्या आहेत. प्रोग्रामची तारीख वगैरे पण ऍड केली आहे. त्यानंतर आपण त्याच्या खाली एक लाईन ऍड केली अशा प्रकारे, जेणेकरून बॉर्डर दिसेल. एक मिनिट, आपण इथे जी काही एक लाईन ऍड केली अशा प्रकारे. ओके, बघू शकता इथे लाईन ऍड केली. त्यानंतर आपण इथे केले फ्लावर्स ऍड दोन्ही साईडला पण अशा टाईपमध्ये आपण फुलं टाकले. त्यानंतर खाली एक शोकाकुलची आपण बॉर्डर घ्यायची आणि स्थळ घ्यायचं. तर स्थळ जे काही ते स्थळ आपण अशा प्रकारे ऍड केलंय बोल्डमध्येच, कारण की स्थळ महत्वाचं असं दिसलं पाहिजे ठळक. त्यामुळे स्थळ आपण जे काय आहे ते मोठ्या अक्षरामध्ये घेतलंय. त्यानंतर आपण एक खाली शेप ऍड केला अशा प्रकारे. तर हा शेप कसा ऍड केला, इथून शेपवर क्लिक केला, त्यानंतर असं त्याला स्लाइड केला आणि इथून त्याचं जे काही कडे आहेत त्याचे ते स्मूथ केले. अशा प्रकारे आपण ते शेप तयार केला. बघू शकता अशा प्रकारे. जर तुम्ही इथून जे त्यांचे कडे आहेत, म्हणजे अशा प्रकारे, एक मिनिट, जसं की एडिटवर क्लिक केलं आणि अशा टाईपमध्ये केलं तर शार्प जे आहे ते त्याच्याकडे होऊन जातील. पण तुम्ही हा जर ऑप्शन इथून क्लिक केलं, एडिटवर क्लिक केला आणि हा ऑप्शन वाढवला, तर जे काही कडा आहे याच्या बाजूला ते सॉफ्ट होऊन जातो. या टाईपमध्ये तुम्ही स्मूथ करू शकता ते. त्यानंतर काय केलं मी, दोन शेप ऍड केले. दोन शेप म्हणजे काय, असं सर्कलमध्ये जे काही आपलं वर्तुळ आहे त्यामध्ये मी असे वर्तुळ घेतलं एक, अशा प्रकारे वर्तुळ घेतलं आणि जे काही साईज आहे ती लहान केली आहे. लहान करून याला सेट इथे केलं आहे आणि इथून कॉपी करून इकडे पण सेट केलं. त्यानंतर इथे नाव केलंय शोकाकुल ऍड. अशा प्रकारे शोकाकुल नाव ऍड केले आणि सोबतच मग खाली जे काही नाव आहे शोकाकुलचे ते ऍड केले. अशा प्रकारे ही डिझाईन झाली. बघू शकता तुम्ही, एकदम सिंपल मध्ये आपण डिझाईन केली आहे. आता फाईल कशी डाउनलोड करायची ते सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्ही इन्स्टा पेजला जॉईन करून घ्या. इन्स्टा पेजला म्हणजे फॉलो करून घ्या. टेलिग्रामला जॉईन करून घ्या, कारण की इन्स्टाला आपण जे काही आपले डेली अपडेट्स असतात ते देत राहतो. आणि टेलिग्रामला सुद्धा आपण जे काही चॅनलचं मटेरियल असतं व्हिडिओचं ते आपण टेलिग्रामला पोस्ट करत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आणि इन्स्टाला पण फॉलो करून घ्यायचं. सोबत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करतो, जिथे आपण आठवड्यामधून एक दिवस लाईव्ह क्लास असतो आपला. आणि जे काही तुमचे प्रश्न असतात ते आपण व्हॉट्सअपला सॉल्व्ह करत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पीएलपी फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्रामला सर्व जे काही आतापर्यंत व्हिडिओ आले त्याचं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिले. तर तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय. आणि मेन म्हणजे की व्हिडिओमध्ये काही तुम्हाला गोष्टी माझ्या चुकल्या असतील ते पण कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे डिझाईन सिंपल आपण केली एकदम, तर कशात वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये सांगू शकता. आणि भरपूर सारा सपोर्ट करायचा आहे आपल्या चॅनलला. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. तुम्हाला आवडला व्हिडिओ तरीही करा, किंवा माझ्या काही गोष्टी चुकल्या त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर ठीक आहे, मग भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हो, मेन म्हणजे की आपलं जे उद्याचा व्हिडिओ राहणार आहे, तर तुम्हाला माहिती असेल की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय. आणि उद्या आपला क्लास जो आहे त्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे याच्या पुढेही आपले व्हिडिओ राहतील, पण जो आपण ग्राफिक डिझाईन शिकवत होतो त्याचा उद्याचा लास्ट दिवस राहणार आहे. म्हणजे थोडक्यातच काय की जे आपले क्लास होता स्टार्टिंग पासून, की ऍप कसे डाउनलोड करायचे, कसे इन्स्टॉल करायचे, कसे यूज करायचे, ह्या सर्व गोष्टीपासून आपण डिझाईन करेपर्यंत सर्व गोष्टी शिकल्या आहेत. तर आजचा जो काही आपला तो शेवटचा पार्ट आहे आपल्या डिझाईनचा. आणि उद्या आपला जो काही व्हिडिओ येईल तो पूर्ण प्रश्नावर असेल. जे काही तुमच्या प्रश्न असेल ते कमेंटमध्ये विचारा, व्हॉट्सअप ग्रुपला टाकले तरी चालतील. आणि उद्याचा जो व्हिडिओ राहणार त्यामध्ये कुठलेही डिझाईन नाही राहणार, फक्त बेसिक कन्व्हर्सेशन राहणार आहे. जे काही तुमचे प्रश्न असतील त्याचे उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे जे काही प्रश्न असतील तुमचे ते कमेंटमध्ये विचारा.
चला तर भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.